नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. निलेश बबन केदार. हां. तालुका? पारनेर. हां. जिल्हा अहिलानगर. अहिल्यानगर. गावाचं नाव? पोखरी. हां, पोखरी. म्हणजे पारनेर तालुका हा इकडं. बरोबर. तर दादा, आज आपण आपल्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आलोय, बरोबर? अच्छा. हा. तर मला सांगा दादा, ही टोमॅटोची आपली व्हरायटी कोणती आहे? साऊ. हां, साऊ म्हणून व्हरायटी, बरोबर? हा. तर हा जो साऊ व्हरायटी जो आहे, हा प्लॉट साधारण किती दिवसाचा प्लॉट झाला आहे तुमचा? काय 1 महिना 5 दिवस झाले असते. हां, 1 महिना आणि 5 दिवसाचा हा प्लॉट तुमचा कंप्लीट झाला आहे, बरोबर? हा. तर टोमॅटो या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून हा. आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत हा. त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम पोटॅश, प्रोम आणि कृषी मॅक्स. हा. तुमच्याकडून हे- घेतलेली ना. हा, मग हेच खतं तुम्ही काय केलेले आहे, ज्या पिरियडला आपण हे बेड भरतो हा. त्या पिरियडला ती ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं तुम्ही बेडमध्ये भरलेली आहेत, बरोबर? हा. तर मला एक सांगा, ज्या पिरियडला तुम्ही आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खते बेडमध्ये भरली हा. तर तुम्हाला दादा याचे काय काय रिझल्ट जाणवले? रिझल्ट आता फटवा मोका फेकलेला आहे. हा, म्हणजे सगळं म्हणजे झाडं नात खोळा झालेली. हा, अजून सगळं रिझल्ट म्हणजे 1 नंबर आलेला आहे. हा, आता जर प्रत्यक्षात पाहिलं ना दादा, तर खालून खोडातून एकदम आहे ना जबरदस्त आहे ना फुटवा आहे झाडांना, बरोबर? 1च नंबर. हा, आणि महत्वाचं काय झालेलं आहे तर फुलकळी जर पाहिली तर एकदम जबरदस्त फुलकळी. फुलकळी आलेली आहे, सगळं आलेलं हा, आहे. आणि महत्वाचं काय झालंय का जे पेऱ्यांमधलं अंतर जे म्हणतो ना आपण, तर ते एकदम बारीक आहेत, म्हणजे कांड्यांमधलं अंतर सुद्धा बारीक बारीक पेऱ्या पडलेले, बरोबर? बारीक बारीक फटवा फेकलेलाच आहे ना. हा, आणि नाही, पेऱ्यांची जी संख्या आहे आणि त्याच्यामध्ये ते कळी हा. ती एकदम बेस्ट प्रकारे तुम्हाला. 1 नंबर झालेला. हा, बरोबर. तर मला सांगा, साधारणतः तुम्ही किती वर्षापासून आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं वापरताय? मी बरेच दिवस झाले, आता बरेच वर्ष झाले. हा, म्हणजे मागच्या वर्षी सुद्धा तुम्ही मागच्या वर्षी ह्या घेतले, त्याच्या ह्या आता वरच्या वर्षी 2-4 वर्ष झालेले आहे ना. हा, 4 वर्ष झाली. याच्या हा. आधी तुम्ही ना टोमॅटो होती, त्या टोमॅटोला तुम्ही मागच्या वर्षी आणले होते. जैविक खतच वापरली होती, बरोबर? हा. तुमच्याकडूनच घेतले. हा, तीच ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत तुम्ही बेडमध्ये भरलेली हा. होती. आणि ज्या पिरियडला आपलं जे कडू एक औषध आहे ते वरून तुम्ही स्प्रे काढला, त्याचा तुम्हाला काय काय बेनिफिट भेटला दादा? नाही, रिझल्ट आहे ना. हा, म्हणजे ज्या पिरियडला कडू मारलं त्याचा तुम्हाला काय रिझल्ट भेटला? रिझल्ट चांगला भेटला आम्हाला. हा. असं. हा, म्हणजे फवारल्यानंतर तुम्हाला काय बेनिफिट भेटले त्याचा? क्लिअर होते, पारे झाड बिड असे क्लिअर होते. हा, म्हणजे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, रसशोषक किडी सगळं सगळं तो काय- प्रकार कुठंच दिसत नाही. नाही बरं. आता जर प्रत्यक्षात पाहिलं ना, तर तुम्ही ज्या पिरियडला कडूचा स्प्रे काढलाय, हा. आता जर प्रत्यक्षात पाहिलं ना, किडीचा कोणताच अटॅक प्लॉटवर नाही. नाही. म्हणजे मावा झालं, तुडतुडी झालं, पांढरी माशी झालं, हा प्लॉटवर अटॅकच दिसत नाही, बरोबर? बरोबर बरोबर. तर आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत हा. आणि औषध आहेत ते वापरून तुम्ही समाधानी आहात? ओके. इतर शेतकऱ्यांना तुमचं जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत याबद्दल काय सल्ला असेल? अल्ला काय, आता हे तुम्ही दिलेले आहे आम्हाला, हा. बरोबर ना. हा, प्रत्यक्षात. रिझल्ट आलेला आहे. हा. आता हे आम्हाला आवडलेलं आहे. बरोबर. असं. हा, म्हणजे प्रत्यक्षात आहे ना, त्यांनी पण वापरून त्याचा अनुभव घेणे गरजेचं आहे, बरोबर? हा, अच्छा. म्हणजे प्रत्यक्षात आहे ना, ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं वापरून त्यांना पण जमीनची जी सुधारणा म्हणतो आपण, कारण हे पूर्ण ऑर्गॅनिक आहे, हे काही हा. केमिकल नाही. नाही बरोबर. तर हे का वापरण्याला योग्यच राहणार, बरोबर? गरजेचं आहे ना. हा, तर आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं वापरून तुम्ही समाधानी आहात? ओके. धन्यवाद तुम्ही दिले माहितीबद्दल.